दार दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजवूया हळदीने रंगवूया तिजला निरीक्षण हे घेऊन जाई सासरा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस हे देवा काय झालाय हा काय रे शिव आणि गौरी कसा कळला ते मी सांगितलं काय सांगतो सगळं सांगतो आजी काय झालं ते वर टेरेसवरती मी बाबांच्या आणि निशावहिनीचं भांडण ऐकलं आणि तेव्हाच मला कळलं की निशावहिनीने सगळ्यांना फसवलं मग मी घाबरून मग शिवला फोन केला आणि शिवला सगळा करा सांगितलं आणि म्हणून तो मुंबईला आला तर मी म्हणतोय सणासुदे शिव मुंबईत कसं होईल हो? काय रे आ शिवला सांगून तुझा टेन्शन हलका झाला होता ना मग गौरी कशाक सांगितलं गौरीला तर शिवनेच सांगितलं आजी तिला आज ना उद्या सगळं कळणारच होतं तर तेव्हा तिला वाईट वाटेल म्हणून त्याने आधीच सांगितलं ॲक्च्युली गौरीने वहिनीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते त्याचा काय फायदा नाही झाला मग म्हणून ते दोघं नंतर आप्पाला भेटले आणि त्यांनी सगळं सांभाळून घेतलं अरे एवढा सगळा केलात मी आमका काहीच पत्ता नाही हा अरे गौरी तर लेख आहे या घरातली पण शिवचा तसा नाही ना तो जावई या तो एवढा करता आपल्यासाठी आणि आमचे जावई उगाच चिडतात त्याच्यावर या सगळ्या गोष्टीचा गौरीवरती काय परिणाम नाही झाला पाहिजे म्हणून त्याने गौरीला तिकडच्या घरामध्ये नेलं मुहूर्तच्या आधी अम्माच्या विरोधात तुमच्यासमोर खुश राहायचे नाटक करताना गौरीला त्रास होईल म्हणून त्याने सगळा डिसिजन घेतला तरी पण शिवला सगळं ब्लेम करत अरे आमच्यामुळे तिका त्रास होतो लो म्हणून शिव थैसर घेऊन गेलो ना तिका हा आता थैसर आम्हा जो काय त्रास जाईल तो तिकाच सहन करूचा हा कसं होणार नाही आजी शिव सगळं सांभाळून घेईल आणि अम्मा पण समजून घेईल तिला आता हे सगळं कळलंय आम्हाला म्हणजे शिवने सांगितलं ना मग का नाही शिवने नाही सांगितलं आजी ते निशा वहिनीने सांगितलं निशा अरे देवा अरे काय झालं या काय करूच आता माका अम्मा फोन करू कोया आजी हा सर बोला बोला आजी बॉसचा फोन आहे हा सर नाही मी ऑन द वे आहे सर मी निघतो इकडून मी रेडी आहे सर ओके ओके सर ओके 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 आजी मी चल पडतो हे माझ्या बॉसच्या फोन होता मला मीटिंगला जायचं आहे माझी तयारी अजून व्हायची आहे मी जातो हे आणि आजी प्लीज हे यातलं सगळं कोणाला पण सांगू नको प्लीज हा मी येतो चल अरे देवा अरे काय झालं या हा नसता गोळ घातलास तू रे बाबा आता माका दादीक फोन करू खोया हमरे भोले बाबा से जो बोल प्रेम के बोले हमरे भोले बाबा से जो बोल प्रेम के बोले उसके ही साथ वो होले जो हर हर शंभू बोले हो मेरे साथ तू भी जयकार लगाना मेरे भोले मेरे भोले मेरे भोले बम बम लहरी मेरे भोले मेरे भोले मेरे भोले बम बम लहरी मेरे भोले
मेरे भोले। आया भाभी जी। भंडारे से सूखे मेवे ले आओ और घी का नया कनस्तर भी ले आओ। आया भाभी जी। बैठो चुपचाप। कहाँ चले? वो भाभी जी देख नहीं रहे? हम भजन गा रहे हैं। वादला। मेरे भोले बम बम लहरी। दिखता नहीं हम भजन गा रहे हैं? जाओ जौनपुर वाली को कहो, वही सुनेगी फोन। माता जी अब समझने की कोशिश कीजिए। अगर भाभी जी एक बार फोन से चिपक गई ना तो आपके बादाम के हलवे का क्या होगा? और सरला बहू तो हलवा जला देंगी, फिर आपको जला हुआ हलवा ही खाना पड़ेगा। अरे जला हुआ हलवा खाएं हमारे दुश्मन। वैसे तुम सही कहते हो। दो फोन दो हमें, हम सुनते हैं। दो। लो। हॅलो नमस्ते, मुंबईतून आजी बोलता. नमस्ते नमस्ते। हा, कोण अम्मा ना? हाँ हम छुट्टन की अम्मा बोल रहे हैं. नाही म्हणजे इकडचा तुमका सगळं कळला असत ना? निशान सांगितले ना तुमका? हाँ यहाँ सब ठीक है. आप सब कैसे हैं? नहीं हम ठीक है इधर. क्या है गौरी है ना, वो मजबूरन तिकडे येता. हा त्याका सांभाळून घेशीला? हाँ वो गौरी की हमें बहुत याद आती है. हाँ हम तो यही सोच रहे हैं कि कब एकादशी आए और वो जल्द से जल्द यहाँ आ जाए और हम उसका चांद सा मुखड़ा देखें. अब हम फोन रखते हैं. ठेवता. हा निशाने भलताच घोळ करून ठेवला. त्या दोघी माईले की सरुशी कशा वागत असतील देव जाणे. असं तुम्ही काय बोलताय? माझी मुलगी अशी नाहीये हो. तुम्ही भलते आरोप करताय तिच्यावर. निशाला आम्ही पूर्ण ओळखलेलं आहे. तिच्या आजवरच्या चुका आम्ही पोटात घातल्या, त्यानंतर सुधारायचं सोडून ती अजूनच धीट झालेली आहे. अहो घरची सून म्हणून जबाबदारीने वागायचं असतं ना. तिने आम्हालाच फसवलंय. अहो नाही हो, माझी मुलगी खरंच तशी नाहीये. ती कधीच कुणाला असं त्रास देणार नाही. तुमची लेक आहे ना म्हणून म्हणताय तुम्ही. मी तुम्हाला स्पष्टच सांगते, सासरी गेल्यावर कसं वागायचं हे तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलेलं नाहीये. आम्ही तिला मुलीसारखं वागवलंय, पण माझ्या गौरीच्या जीवावर उठली आहे ती. गौरीच्या बाबांच्या मनामध्ये शिवबद्दल इतकं खोटं नाटं भरून ठेवलंय. जावयाशी नीट वागत नाहीये, ते मनात राग धरून आहेत. आणि ते कमी म्हणून आता घराचा हा असा चुकीचा व्यवहार करून ठेवलाय ना तिने. आणि या सगळ्यासाठी ती गौरीला जबाबदार धरतीये. तुमच्या लक्षात येतंय का आमचं घर विकून पैसे खाल्लेत तुमच्या मुलीनी? आई आई मी खरंच काही केलं नाहीये. तुम्ही खोटं बोलताय, खोटे आरोप करताय माझ्यावर. ती खरंच असं काही करणार नाही हो सरिताताई. तुम्ही कुठला जुना राग करताय का तिच्यावर? स्वतःवर काही आलं ना की अशी रडारड करायची, तमाशा करायचा, याची अगदी सवय झालेली आहे आम्हाला. जनाची तर नाहीच आहे, मनाची पण लाज नाहीये तुमच्या मुलीला. धादांत खोटं बोलतेय ती. हे बघा, माझी मुलगी कधीही खोटं बोलणार नाही. तिचा चेहरा बघा. नाही म्हणजे एक दोनदा ती चुकीची वागली असेल, पण तुम्ही जर असा आरोप करणार असाल ना तर काय एवढा विश्वास आहे तुमचा मुलीवर? एवढा विश्वास आहे? तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या बरं. तुमची मुलगी निर्दोष आहे, आम्ही लावलेले आरोप खोटे आहेत. तिने कुठलंही घर विकलेलं नाही आणि कुठलेही पैसे खाल्लेले नाही. घ्या शपथ. तुमची मुलगी निर्दोष आहे ना? घ्या शपथ. सांगा मला, सांगा. मी तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगते, माझी मुलगी निर्दोष आहे. तिने कधीही कुणालाही फसवलेलं नाही. त्यामुळे तुमचं घर विकून पैसे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. झालं समाधान?
माफ करा. तुमच्याकडनं खऱ्याची अपेक्षा केली मी. चुकलं माझं. अहो तुमच्या मुलीवर खोटे आरोप लावले मी. तुमच्या मुलीच्या आजवरच्या चुका मी पोटात घातल्या, पण खरंच सांगते ही चूक मी पोटात घालू शकत नाही. अहो आम्हाला लुबाडलाय तिने. आम्ही नाही तिच्या बरोबर राहू शकत. आणि तसंही तिला आमच्याबरोबर राहण्याची कधी इच्छा नव्हतीच. एकच करा, तुमच्या या लेकीला तुमच्या बरोबरच ठेवून घ्या. आई आई काय बोलताय तुम्ही हे? पण माझं घर, माझं सासर. तुझं घर, तुझं सासर? अगं निशा, ते घर आमचं राहिलेलं नाहीये. रस्त्यावर आलोय आम्ही. आम्ही कुठे राहणार आहोत, कुठे जाणार आहोत, आम्हाला काहीच माहिती नाहीये. त्या अडचणीत तू कशाला राहतेस आमच्या बरोबर? हा, तू राहा तुझ्या आई बरोबर सुखाने राहा. यापुढे माझी काही ताकदच नाहीये हे काही सहन करायची. एक मिनिट निशा, यापुढे माझ्या घरात आणि माझ्या मनात तुझ्यासाठी जागा नाहीये. आई 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 अगं काय बोलून गेल्या या? अगं मला घरातनं बाहेर काढले या बाईने. मी काय करू आता? आई तू डोक्यावर पडलीयस? चहा घेणार? माझ्या सासरच्यांनी मला रस्त्यावर काढलं आणि तुला चहाची पडलीये. निशा, तुला जे इतके दिवस जमलं नाही ना ते तुझ्या सासूने करून दाखवलंय. उलट तुला आनंद व्हायला हवा. डोंबलाचा आनंद. अगं सासरच्यांनी मला रस्त्यावर काढलंय आणि तू. अगं त्यांनी आता जो निर्णय इथे सांगितलाय ना तो नचिकेत रावांना कळल्यानंतर ते संतापतील, घरातल्या सगळ्यांना विरोध करतील आणि घर सोडून इथे येतील की नाही बघ. खरंच? अगं खरंच काय, तुझ्यापेक्षा 22 पावसाळे जास्त बघितलेत मी आणि माझा अंदाज कधीही चुकणार नाही. त्यांची घरची माणसं सोडून ते इथे येतात की नाही बघच तू. मग करा दोघ जण राजा राणीचा संसार सुखाचा. पण मला विसरू नकोस हा. आई जर असं झालं ना तर खरंच तुझ्या तोंडात साखर. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. मला जे सांगायचं ते सांगून आले. आता ते काय निशाला ठरवू दे. अगो म्हणजे काय? हे बघ, निशाने आपली चूक कबूल केली तर तिला या घरात येता येईल, अन्यथा या घराचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहेत. का गाई? निशासाठी या घराचे दरवाजे का बंद आहे? मला न विचारता तू असा निर्णय कसा काय घेऊ शकतेस गाई? निशा माझी बायको आहे. तिच्या बाबतीत असा कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार तुला नाही. नच्ची काय बोलतोस तू या? अरे आई आहे तुझी ती. मी निशाची बाजू घेऊन बोलायला लागलो की तुमच्या सगळ्यांचे आवाज चढतात का? निशा माझी बायको आहे आणि तिच्यावर जर अन्याय होत असेल तर तिची बाजू घेणं माझं कर्तव्य आहे. नचिकेत, तिने आजवर जे काय केलंय, ती जशी वागतेय हे दिसत नाही का तुला? दिसतंय नाही?
मला सगळं व्यवस्थित दिसतंय, पण मला जे दिसतंय आणि तुम्ही मला जे दाखवू पाहतायत ना, यात तफावत आहे. कसली तफावत रे? हा, निशाने घर इकल्यान आणि तरी तू तिचीच बाजू घेतस. निशावर लावलेले सगळे आरोप खोटे आहेत. तिला त्या गुंडांनी फसवलंय आणि अशा वेळी तिला मदत करायची सोडून तुम्ही तिच्यावरच आरोप लावताय आणि माझे कान भरताय. बरं आहेस ना तू नशी? बरं आहेस ना? आजपर्यंत निशाने जितक्या चुका केल्या त्यावेळेला मी पाठीशी राहिले. आम्ही कान भरून तुझे घराचा घोळ घातला, आपलं नुकसान व्हायचं ते झालंय. प्रश्न इथे संपत नाही हा नची. तिच्या बरोबर तुला आयुष्य काढायचंय. आमच्याशी ती खोटं वागली आहे, पण असंच तुझ्या बरोबर वागत राहिली तर कसा संसार करणार आहेस तू? आई, एवढं न कळायला मी काही कुकुलं बाळ नाही. आणि तुम्ही जर मध्ये तोंड घातलं नाही ना, तरच माझा संसार सुखाचा होईल. छान, तू पण तुझ्या बायकोसारखा बोलूक लागलास. आजी, मी आईशी बोलतोय, तू मध्ये बोलू नकोस, कळलं ना? मी निशाला परत आणणार, ती या घरात येणार. ती या घरात येणार नाही. ती जोपर्यंत तिची चूक कबूल करत नाही तोपर्यंत ती या घरात येऊ शकत नाही. ते काय नाही, तुम्ही माझ्या बायकोवर अन्याय करता. मी चाललोय तिला आणायला. नाही मग तूही या घरातून निघून जा नचिकेत. तुझ्यासाठी सुद्धा या घरात जागा नाही असं समज. सरिता, काय ग? तू नचिया घराबाहेर जायला सांगतेस? मग काय, निशाचं सगळं बरोबर आहे आणि आपण सगळे चूक आहोत असं म्हणायचंय याला. मग या घरात तिला सुद्धा जागा नाही आणि याला सुद्धा जागा नाहीये. त्याची बायको आहे ती, त्याच्या दृष्टीनं ती योग्यच असणार आहे. आणि या दोघांना घराबाहेर काढण्याचा आपल्या दोघांना काही अधिकार नाही, लक्षात ठेव. अहो, अधिकार कसा नाही म्हणताय तुम्ही? अहो, आपलं घर विकून टाकलंय तिने, आपल्याला फसवलंय, तरी पण गप्प बसायचं का? हा, जाब सुद्धा विचारायचा नाही आणि याला समजवायचं सुद्धा नाही का? स्वतःचं बरं वाईट कळण्यात का मोठा आहे तो, कळलं? नाही, थक्के म्हणजे कळत नाहीत ना त्याला. अहो, आपला मुलगा आहे, तो आपल्यासारखा सरळ आहे. असं निशाचं ऐकत राहिला ना तर स्वतःचं सगळं गमवून बसेल हा. तू त्यांच्यामध्ये पडू नकोस, कळलं? त्यांच्यासाठी तू निर्णय घ्यायचा नाहीस. यांच्या दोघांमध्ये ढवळाढवळ करण्याचा आपल्या कुठला अधिकार नाही, कळलं? जाण्याची निशाला घेऊन ये. नको तिथे बरा समजूतदारपणा येतो तुमच्याकडे. हा, अहो तुमची बायको सकाळपासून संताप संताप करता, जीव मारून जगता ती. ता नाही तुमका दिसत, तुमका बरा त्या निशाचा पुळखोईल. हा विषय थांबा सासूबाई, थकलोय मी आता. काही ऐकण्याची ताकद राहिलेली नाही माझ्यात. आपल्याच माणसांशी किती भांडायचं. जावई बापू, अहो दुसऱ्यांच्या चुका कधी माफ न करणारे तुम्ही भांडा कधीपासून घाबरू लागलात? भांडून आणि हक्काने मागून काही मिळत नाही सासूबाई. आयुष्यभर कष्ट करत राहिलो, कष्टाने सगळं उभं केलं आणि एका क्षणात होतं नव्हतं झालं. हे सगळं पुन्हा उभं करणं माझी ताकद नाही आता, पण ते भाग्यातच नव्हतं. माझ्या नशिबाने मला लायकी दाखवून दिली. मी काय मागितलं होतं? माझ्या मुलीचं सुख. इतकं महागात पडावं? मी अडचणीत होतो त्यावेळेला मदतीचा हात म्हणून मी सुनेचा हात हातात घेतला, तिने मला दरीत ढकलं. सगळं संपल्यासारखं वाटतंय आता. मुलगी माझ्यापासून लांब गेली. ज्या मुलाच्या हातात माझ्या मुलीचा विश्वासाने हात दिला त्याने लग्नाच्या वेळेला विश्वासघात केला.
एक लाचार बापाशिवाय काय करू शकतो? थकलो मी सरे, मी हारलो. आपल्याच माणसाने हरवलं आपल्याला. सुनेनं जावयानं फसवलं मला. आपल्या पोरांना अशा जोडीदारांसमोर आयुष्य घालवायचंय. मी तर यांना बाहेर नाही काढू शकत. त्यांचं नातं, त्यांचं नशीब, जे नशिबात असणार ते त्यांना भोगायला लागणारच आहे. आणि त्यांच्याबरोबर आपल्यालाही. मनाची तयारी कर सर. अजून खूप परीक्षा वाटायला यायच्यात आपल्या. यातून मार्ग निघणं मुश्किल आहे माझ्या दृष्टीनं. अजून खूप भोग भोगायचे, खूप भोग.